इथे बसतो आता. अरे बोल ना. काय झालं का माझा डबा येत? हो डबा झाला. पण दादा मला सांग चेतन बरं आहे ना रे? काय नाही झालं. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार चेतनला खूप पैसा लागू शकतो आणि हा एवढा पैसा आणायचा कुठून या एकाच प्रश्नाने माझ्यासमोर चिंता उभी केली. दादा तरी किती खर्च लागेल रे? आता खर्च किती लागणार आहे ते माझं मलाच माहिती आहे. दादा मी बोलू काही? तो काय बोलणार आहे आधीच कळलं मला. म्हणजे तुला काय म्हणायचंय की आपल्या हिश्श्यावर येणारी जमीन विकायची नाही प्रेरणा. आता काही झालं तरी चालेल पण मी असं मात्र कधीच करणार नाही. दादा अरे मला सांग चेतनने आपलं काय बिघडवलं रे? अरे तो तर निरपराध आहे ना. मग आपल्याकडे केल्याची शिक्षा त्याला का? ते सर्व ठीक असेल म्हणून काय माझ्या हिशोबावर येणारी जमीन विकायला काढू आणि ती जमीन विकल्यानंतर माझ्या हाती काय होणार आहे? आणि हो उद्या तुझे हात पिवळे करायचे मग मी कुणाच्या दारावर जाऊन भीक मागू? ठीक आहे काही झालं तरी चालेल पण मी मात्र माझ्या हिशोबावर येणारी जमीन विकणार नाही. बस हो थांबा. माझा टिफिन घे. अरे जा म्हटलं तुला गेलो का? मला काही म्हणायचं का? एवढा फरक काय म्हणाला? नाही मी तुला काय म्हणू शकतो का? एवढी हिंमत आहे माझी? मी बापरे डबल फरक पडला का? नाही 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 मी काय म्हणतो मला काही बोलायचं होते. बोला ना. राग तर येणार ना? नाही राग येण्यासारखं बोलाल तर नक्कीच राग येईल. आज कॉलेजला नाही गेली? मग घरी एकटीच आहेस का? मी कशाला येते? तू काय म्हणतो माझ्या बरोबर? हो हा मी आहे. मग मला वाटलं की मी आहे म्हणून. तुम्हीच आहात इथे. बरं येतो मग मी. सुजित मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. काय गडबड तर नाही ना? गडबडच बरं मला सांगा तुम्ही किती शिकलेले आहात? म्हणजे बाई माणसानं असे प्रश्न माणसांना विचारले असं मी काय विचारलं? तुम्ही किती शिकलेले आहात? असं लहानपणापासून बऱ्याच वेळा विचारलं सांगितलं. म्हणजे तुमचं शिक्षण काय झालंय? अच्छा शिक्षणाबद्दल विचारली का तू? मला वाटलं हा शिक्षण मी BA फर्स्ट इयर पर्यंत. बापरे BA फर्स्ट इयर? मग मला सांगा हे लॉन्ड्रीचं काम वगैरे काय करता तुम्ही? काय असतं प्रेरणा कधी कधी माणसाची परिस्थिती अशी असते की परिस्थितीची तडजोड करावी लागते. जाऊ दे ग त्या जुन्या आठवणी आहेत. त्या आठवणी आल्या ना खूप वेदना होतात आणि मला त्या आठवणी नको. असं म्हणतात की आपल्या मनातल्या वेदना जर आपल्या माणसांजवळ जर बोललं तर मनाचं ओझं हलकं होतं. खरं बोलतेस आपल्या मनातलं ओझं कमी करायचं असेल तर आपल्या भावना दुसऱ्यांसमोर व्यक्त केल्याच पाहिजे. खरं सांगू आजपर्यंत मला असं कोणी आपल्याला विचारलं नाही. आज तू विचारस म्हणून तुला सांगतोस माझ्या मनावरचं ओझं कमीच करायचं. मी आणि माझा लहान भाऊ आम्ही दोघेच भाऊ. आई वडील लहानपणीच वारले. आम्ही दोघाही भावनांना शिकायची खूप इच्छा आहे. पण घरची आर्थिक परिस्थिती अगदी बेताचीच आणि दोघाही भावाचं शिक्षण पूर्ण होऊ शकत नव्हतं त्या पैशामध्ये आणि म्हणून मी मोठेपण घेतलं.
माझा भाऊ शिकायला लागला, मी लॉन्ड्रीचा व्यवसाय सुरू केला. माझा भाऊ खूप शिकायचा, खूप अभ्यास करायचा, मी मनापासून अभ्यास करायचा, खूप मेहनत करायचा. त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं. एक दिवस त्याला नोकरी लागली, मोठ्या शहरात गेला. माझा भाऊ मोठा साहेब झाला. आणि एक दिवस तिकडेच रमला, तिकडेच त्याला लग्न सुद्धा केलं. पण ज्या भावानं आपल्याला शिकवलं, लहानाचं मोठं केलं, आपलं शिक्षण सोडलं, एकच उद्देश होता त्याचा की लहान भाऊ शिकला पाहिजे. असा तो भाऊ कुठं राहतो, काय करतो, कसा जगतो, खातो की नाही, उपवाशी आहे, जिवंत आहे की मेला, याची सगळी विचारपूस सुद्धा राहिली नाही. एक दिवस तिकडेच त्याला लग्न केलं आणि मला विसरलं. चला, आज मला माझा ताज मागायला. अरे पण मी तुझ्याशी बोलत बसलो, मला एक सांग, घरचे सगळे लोक गेलेत कुठे? ते चेतनला ऍडमिट केलं ना डॉक्टरकडे, सगळे तिकडेच गेले. चेतनला ऍडमिट केला, तुम्ही मला सारं सांगितलं सुद्धा नाही. अरे कोणत्या हॉस्पिटलमध्ये? प्रिन्स हॉस्पिटल म्हणून आहे ना तिथे. मला गेलं पाहिजे.